नमस्कार मित्रांनो, फॅशन क्राफ्ट चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण एक नॅरो बॉटम स्लिम फिट पॅन्टची पेपर कटिंग पाहणार आहोत. याच्यामध्ये आपण डिटेल्समध्ये स्टेप बाय स्टेप प्रत्येक गोष्ट जाणून घेणार आहोत. स्क्रीनवर तुम्हाला सगळे मेजरमेंट दिसत आहेत. या मेजरच्या सहाय्याने आपण कटिंग करणार आहोत. तर चला मग आता आपण सुरू करूया. अशा पद्धतीने एक रेष ओढून घ्यायची आधी. इथून 1 इंच वर अंतर ठेवून खालच्या दिशेने अशी मार्किंग करायची. उंची आहे 37. त्याच्यामध्ये 2.5 इंच ऍड करायचे. 39.5 वर मार्जिन ऍड करून मार्क करायचे. गुडघ्याचं माप लावायचे. उंचीचं हाफ करायचे 18.5 आणि त्याच्यामध्ये 2 इंच ऍड करून 20.5 वर मार्क करायचे. हे सेम मार्क पुढच्या दिशेने करायचे जेणेकरून आपल्याला सरळ रेषा ओढता येईल. आता इंचचं माप घ्यायचं. हे बघा, अशा पद्धतीने आपण मेजरमेंट घेतलं होतं. ते 28 होतं. तेच मेजरमेंट आपल्याला खालच्या दिशेने असा टेप लावून वरच्या दिशेने 28 इंचेसवर मार्क करायचं. हा सेम मार्क पुढच्या दिशेने लावायचा आणि इथं रेष ओढून घ्यायची आहे. त्यानंतर किनार सोडून अर्धा इंच असा एक मार्क करायचा आहे. हिप आहे आपली 36, त्याचा अर्धा होतो 18 आणि त्याचा अर्धा होतो 9 इंच. म्हणजे हिपचा चौथा हिस्सा आपल्याला इथं मार्क करायचा आहे. त्याच्यामध्ये 2.5 इंच ऍड करून 11.5 इंचवर आपल्याला फ्रंटचं मार्किंग करायचं. याचा आपल्याला हाफ करायचंय आणि सेंटर काढून घ्यायचंय. आणि हे सेम मार्क आपल्याला पेपर किंवा कपडा संपेपर्यंत मोजायचे आहे मागच्या दिशेने आणि गुडघ्याचं पण सेंटर काढून घ्यायचं आहे. तसंच बॉटमचं पण पट्टीच्या सहाय्याने असे आपल्याला रेष ओढून घ्यायची आहे. इथे एक आपल्याला इंडिकेटर द्यायचा आहे आणि इथून सरळ रेष मारून घ्यायची. आधी आपण काय करू, खालचे मेजरमेंट करून घेऊ आणि नंतर वरच्या भागाकडे येऊया. बॉटम होता आपला 13चा हाफ करायचं 6.5, 6.5चा हाफ करायचं 3.25. हे 3.25 आपल्याला ह्या सेंटरच्या रेषेपासून पुढच्या दिशेने एक मार्क करायचं आणि मागच्या दिशेने 6.5 इंचावर मार्क करायचं. हे झालं 13 इंच. इथं आपल्याला गुडघ्याचं माप लावायचं. गुडघा आहे 17चा हाफ करायचं 8.5 आणि त्याचा हाफ करायचं 4.25. सेंटरवर 4.25 ठेवायचं. असं पुढच्या दिशेने एक मार्क करायचा आणि मागच्या दिशेने 8.5 इंचवर एक मार्क करायचं. हे झालं 17 इंच गुडघ्याचं माप. पट्टीच्या साह्याने याला मार्किंग करून घेऊ आणि सेप देऊ. मी सेप देतो तोपर्यंत तुम्ही काय करा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. हे बघा, सेप दिलेला आहे. आपण खालच्या दिशेने 1/2 इंचाचं अंतर ठेवून असं क्रॉस करायचं. आता इथून 1.5 इंच आतल्या बाजूने एक मार्क करायचा. हे अंतर मोजायचं. सेम आपल्याला 4.25 होत आहे. हे सेम वरच्या दिशेने ह्या मार्कवर मार्क करायचं आणि आतमध्ये 1 किंवा 1/2 इंच मागं घ्यायचं. इथून वरच्या दिशेने हिपचा 12वा हिस्सा करायचा. तो होतो 3 इंच. इथे 3 इंचवर मार्क करायचं आणि रेष ओढून घ्यायची. इथं आता आपण हिपचा मार्क लावणार आहोत. हिपचा चौथा हिस्सा 9 होतो. इथून पुढे 1/2 इंच अंतर ठेवायचं चेनसाठी आणि इथून शिलाईसाठी अर्धा इंच मार्क करून 9.5 इंचवर एक मार्क करायचं. टोटल हे 9.25 इंच होईल. हे बघा, हे टोटल 9.25 इंच झालेलं आहे. त्यानंतर आता कमरकडे येऊया. कंबर 32 होती, त्याचा चौथा हिस्सा 8 इंच आणि 1 इंच ऍड करून 9 इंचावर मार्क लावायचा आपल्याला. इथे 9 इंच आणि एक्स्ट्रावाले 1 इंच आपल्याला चेनच्या साईडले आणि शिलाईच्या साईडला आपल्याला जिरवायचं आहे.
शिलाई करताना. इथं आता शेप देऊन घेऊया. इथं जास्त कर्व नका देऊ, कारण शिवताना नंतर फुगा येतो. इथं थोडं आतमध्ये गेलं तरी चालेल. इथून वरच्या दिशेने 1.5 इंच ठेवून चैनचं मार्क करा. शेप देऊन घ्या. लोवेस्ट पॅन्ट आहे, त्याच्यामुळे इथून खाली आपण एक 1/2 इंचावर मार्क करायचा आहे. पॉकेटसाठी 2 इंच रुंदी आणि 7.5 इंचावर पॉकेटची लांबी ठेवायची आपल्याला. हे बघा, अशी इथून शिलाई येणार आहे आपली, अशी खालच्या बाजूला अशा पद्धतीने. याला मी आता कट करून घेतो. तोपर्यंत तुम्ही चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आपण जशी पॅन्टची पेपर कटिंग टाकत आहोत आपल्या चॅनलवर, तसेच आपण शर्टची पेपर कटिंग सुद्धा टाकलेली आहे. त्याची आपण एक प्लेलिस्ट बनवली आहे. त्याच्यामध्ये आपण 32 छातीच्या साईजपासून 40 छातीच्या साईजपर्यंत शर्टची पेपर कटिंग टाकली आहे. टॉप फ्रंट कट झालेला आहे. तर आपण बॅक फ्रंट कट करूया. हे बघा, या साईडला हा पेपर आपल्याला फिरवायचा आहे असा, आणि कट केलेला टॉप फ्रंटचा रेफरन्स घेऊन बॅक फ्रंट कट करायचा आपल्याला. अशा पद्धतीने आपल्याला टॉप फ्रंट ठेवायचा आहे. इथून अर्धा इंच खालच्या दिशेने एक रेष मारायची आहे. तसेच गुडघ्याच्या साईडला पण इथे पण अशी एक रेष ओढून घ्यायची आहे. बॉटमला पण इथं आपल्याला बॅक फ्रंटच्या लुजिंगचं मार्क करायचं आहे आपल्याला, ते आपण करूच. आता आपण वरच्या दिशेला इथं मार्किंग करायची आहे. हे बघा, इथं अर्धा इंच सोडायचं आहे आणि असा शेप देऊन घ्यायचा. त्यानंतर हिपच्या लुजिंगची मार्किंग करायची. हे बघा, हिपचा चौथा हिस्सा आपला होतो 9 इंच. हे जे 1/2 इंच सोडलं होतं चेनसाठी आणि हे जे अर्धा इंच सोडलं होतं शिलाईसाठी, ते सोडून असा टेप ठेवायचा आहे आणि या अर्धा इंचच्या मार्कपासून असा आपल्याला टेप फोल्ड करायचा आहे. बघा, इथून असा पुढच्या दिशेने न्यायचा आहे आणि हिपचा हाफ करायचा. 36 हाफ 18 आणि लुजिंगसाठी अर्धा इंच सोडायचा आहे. टाईट पॅन्ट असेल तर 1/2 इंच पण ठेवू शकता. इथून वरच्या दिशेने 1.5 इंचावर एक मार्क करायचा आहे. आता बॅक फ्रंटवर कमरेचे मेजरमेंट करूया. कंबर होती आपली 32, त्याचा चौथा हिस्सा 8 इंच होतो. इथं 8 इंच असं करायचं आहे, ठेवायचं आहे आणि शिलाईसाठी अर्धा इंच म्हणजे 8.5 इंच. त्यानंतर 1 इंच डास मारण्यासाठी आणि 2 किंवा 2.25 इंच आपल्याला एक्स्ट्रा मार्जिनसाठी कपडा ठेवायचा आहे. हे बघा, वरचा फ्रंट आपल्याला असा फोल्ड करून घ्यायचा आहे. हा आपण एक मार्क केला होता हिपच्या लुजिंगसाठी. इथं अशी पट्टी ठेवायची आणि त्याला छेद देत अशा पद्धतीने रेष ओढायची. आता इथं हिपचा 8वा हिस्सा करायचा आहे. 36चा 8वा हिस्सा होतो 4.5. त्याच्यातून अर्धा इंच मायनस करायचं आहे टाईट फिटिंग पॅन्टसाठी आणि 4 इंचवर मार्क करायचं आहे. इथं आपण शेप देऊन घेऊया. नवीन आपण फ्रेंच कर्वचा वापर करू शकतो. सवय झाल्यानंतर आपण हाताने पण शेप देऊ शकतो. नंतर हे 2.25 इंच जे मार्जिन सोडली होती त्याच्यावर असे पट्टी ठेवून आपल्याला रेष ओढून घ्यायची आणि इथून वर एक अर्धा इंचावर मार्क करायचे आणि अशा पद्धतीने इथं पण एक शेप देऊन घ्यायचा आहे.
इथं 1.25 इंचवर मार्क करायचे आणि बॉटमला 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन ठेवायची आणि आता याला शेप देऊन आपण कट करून घेणार आहोत. इथून आपल्याला 1 किंवा 1.25 इंच मार्जिन ठेवून आपल्याला कट करायचं आहे, म्हणजे ॲडजस्टमेंट करण्यासाठी आपल्याला ते नंतर कामाला येऊ शकतं जर अल्टरेशन झालं तर. याला आता कट करून घ्यायचं आहे. मी हे कट करतो तोपर्यंत तुम्ही काय करा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. बॅक फ्रंटवर बॅक पॉकेटचा मार्क, वरून 3.5 इंचावर मार्क करायचं आहे, इथून 2 इंचावर मार्क करायचं आहे आणि या 2 इंचापासून पुढच्या दिशेने 5 इंच पॉकेटची रुंदी आणि 5चा हाफ करायचं आहे, 2.5 इंच आणि एक रेष ओढून घ्यायची. या रेषेवर आपल्याला डाच मारायचा आहे, त्यासाठी अर्धा इंच इकडं असं मार्क करून डाचची मार्किंग करून घ्यायची आहे. पॅन्टची संपूर्ण कटिंग आपली झालेली आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये सांगा. 32 कंबर होती आपली पॅन्टची आणि आपल्याला याचा चौथा हिस्सा तयार ठेवायचा आहे 8 इंच.